नमस्कार. या काळामध्ये मजेशीर कमेंट येतात. एक कमेंट वाचली की मार्केटमध्ये आता मजा किंवा आनंद उरला नाही. आता ते तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे की तुम्ही कशाला मजा म्हणता, कशाला आनंद म्हणता. खरं तर जो शेअर तुम्हाला 5,200ला घ्यायचा होता तोच शेअर तुम्हाला आता 4,400ला मिळतोय, तर मग आनंद का होत नाही? कारण जुना पोर्टफोलिओ जो आधीचा असतो तो वेळेवर विकलेला नसतो, त्यामुळे त्याच्यात जो लॉस होत असतो त्याचं दुःख कुठेतरी बोचत असतं. जर आपण वेळेवर विकलं तर तुम्हाला चांगले चांगले शेअर हजार रुपये स्वस्तात मिळतात, तर त्याचा आनंदच व्हायला हवा, दुःख का होईल? अर्थात प्रत्येक गोष्टीचा आनंद वेगळा आहे. म्हणजे जसं तान्ह्या मुलाचा आनंद वेगळा आहे, 3 वर्ष ते 8 वर्ष वेगळा आहे, मोठ्या झालेल्या मुलांचा आनंद वेगळा आहे, प्रत्येक गोष्टीचा आनंद वेगळा आहे. पण तुम्हाला जर हा आनंद हवा असेल, दुःख व्हायला नको असेल मार्केट पडताना, कारण आपला काय पैसा कमी नाही होत. आपण जर वेळेवर विकला असेल तर पैसा कमी व्हायचा प्रश्नच नाही आहेत. आपण काय बाबा 700 रुपयाला शेअर आहे आणि ते शेअर तारण ठेवून काही कर्ज घेतलं आहे, तर आपलं मार्जिन कमी होईल आणि आपल्याला त्याचे पैसे भरायचे असाही प्रश्न नाही. मग दुःखाचा प्रश्न कुठे येतो? उलट आनंद व्हायला पाहिजे, तर तुमच्या प्रवृत्तीमध्ये ज्याला मार्केट करायचं आहे त्याने बदल करा आणि वेळेवर विकत जा, म्हणजे मार्केट पडताना दुःख होणार नाही. उलट मला कोणते शेअर खरेदी करायचे आणि कालच्यापेक्षा आज मला आणखीन 50 रुपये स्वस्त मिळतोय, म्हणजे खरं तर आनंद व्हायला हवा. त्यामुळे ती कॉमेंट ऐकून मला खुलासा करावासा वाटला, म्हणून मी सर्वात प्रथम हा खुलासा केला. दुसरं म्हणजे आता लोकांना IPOच्या लिस्टिंगमध्ये इंटरेस्टच उरला नाही, कारण IPO जास्त जण जे भरत होते ते भरणं कमी झालं. क्वालिटी पॉवरचा IPO 425 रुपयाला दिला होता, तो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर आज 432 रुपयाने लिस्ट झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 430 रुपयाला लिस्ट झाला. NBCCला 264 कोटींची वर्क ऑर्डर मिळाली. त्याचप्रमाणे जो NTPC ग्रीन हा IPO आला होता 108 रुपयावर, तर प्रत्येक IPOसाठी जे अँकर इन्व्हेस्टर्स असतात त्यांच्यासाठी लॉकिंग पिरियड असतो. 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 1 वर्षाचा. तर तो 3 महिन्याचा जो लॉकिंग पिरियड होता तो संपला, त्यामुळे त्यांना शेअर्स विकण्याची मुभा मिळाली. म्हणजे तुम्हाला विकायचे असतील तर तुम्ही विकू शकता. तर ही जी विक्री आहे ती 18.33 लाख शेअर्सची विक्री लॉकिंग पिरियड संपल्यामुळे होऊ शकते. म्हणून NTPC ग्रीनचा शेअर आज मंदीत गेला. भारत फोर्ज ही सर्व्हर इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी AMD बरोबर करार केला, पण हा करार कल्याणी पॉवर सिस्टीम ही जी तिची सबसिडियरी आहे तिने हा करार केला. सोरायटिक गाठी आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस यांच्यासाठी जे औषध बायोकॉन बायोलॉजिक्सनी एझिलटेक हे औषध लॉन्च केलं. RBI
10 बिलियन डॉलर्सचा एफएक्स स्वॉप करणारे, म्हणून आज शॉर्ट टर्म बॉन्ड यील्ड घसरलं. कुर्दिस्तानच्या ऑइल फील्डमधून तेलाची निर्यात सुरू झाली. त्याचबरोबर रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धात तोडगा निघेल असं वाटू लागल्यामुळे क्रूडचा भाव कमी होऊ लागला आणि तो भाव 74.50 पर्यंत कमी झाला. आता जसं मार्केट पडू लागतं तसं ज्यांनी कर्ज घेतलंय की बाबा त्यावेळेला भाव 1000 रुपये होता, त्यामुळे त्यांना एक 10 लाखाचं कर्ज 20 लाखाचं कर्ज मिळू शकलं. आता जो शेअरचा भाव 1000 रुपये होता तोच भाव जर 650-700 रुपये झाला तर त्यांना आणखीन पैसे द्यावे लागतात. म्हणून 9 कंपन्यांनी म्हणजे BSE 500 मधल्या 9 कंपन्यांच्या प्रमोटरनी त्यांचं होल्डिंग तारण ठेवलं. प्रमोटर होल्डिंग तारण ठेवल्याचं प्रमाण पुष्कळ वाढलंय. त्याच्यामध्ये निफ्टीचे 4 जे स्टॉक्स आहेत त्याचे प्रमोटर्स सामील आहेत. त्याच्यामध्ये इंडसइंड बँक, अपोलो हॉस्पिटल, एशियन पेंट, JSW स्टील यांचे 5% अधिक शेअर होल्डिंग तारण ठेवलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे BSE 500 मध्ये सुद्धा 9 कंपन्यांचं प्रमोटर होल्डिंग तारण ठेवलं आहे. त्याच्यामध्ये आनंद राठी, अशोक लेलँड, अनुपम रसायन, लॉरेस लॅब, GMR एअरपोर्ट, मेड प्लस, इमामी या कंपन्यांच्या प्रमोटरचा समावेश आहे. आयनॉक्स इंडिया हिला क्रायोजेनिक फ्युएल टँक्ससाठी IATF 16949 हे सर्टिफिकेट मिळालं. असं सर्टिफिकेट मिळणारी भारतातील ही पहिलीच कंपनी आहे. इलेक्ट्राम ELECRAMA 2025 या ठिकाणी ABBनी नवीन मॉड्युलर लिओरा LIORA स्विच रेंज लॉन्च केलं, म्हणून आज ABBचा शेअर तेजीत होता. एअरटेल आणि ॲपल यांनी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप केली. अडाणी पॉवरने एक रिझोल्युशन प्लॅन दिला होता विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडला. हा प्लॅन विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडने स्वीकारला आहे. ही कंपनी 2016 मध्ये NCLT मध्ये गेलेली आहे. बेन कॅपिटल आणि मन्नापुरम फायनान्स यांच्यामध्ये $1 बिलियन डील जवळजवळ पूर्ण होण्याच्या बेतात आहे. आणि बेन कॅपिटल प्रमोटरच्या स्टेकपैकी मोठा स्टेक घेणार आहे, म्हणून आज मन्नापुरम फायनान्सचा शेअर तेजीत होता. पण मार्केट पडतंय म्हणून घाबरू नका. शक्य असल्यास चांगले शेअर स्वस्तात मिळत आहेत ते जेवढे तुमच्या ऐपतीप्रमाणे घेता येतील तेवढे घ्या. कारण आता कधी मार्केट कव्हर होईल ते सांगता येत नाही. एकदम जर फॉरेन इन्व्हेस्टर्सला संधी उपलब्ध झाली आणि बाकीच्या देशात किंवा अमेरिकेत
तेवढा पैसा मिळेनासा झाला तर ते एका दिवसात मोठ्या प्रमाणावर खरेदी करतील आणि त्यावेळेला तुम्हाला पश्चाताप होईल. त्यामुळे दुर्लक्ष न करता, कंटाळ न करता किंवा आनंद वाटो किंवा दुःख वाटो, तुम्हाला जर स्वस्तात शेअर खरेदी करायचे असतील तर अशाच वेळेला संधी उपलब्ध होते, नाहीतर संधी उपलब्ध होत नाही. एका कॉमेंट रायटरने सांगितलं, ही ओबेसिटी इन द मार्केट कमी करताय मार्केट, म्हणजे मार्केट हे खूप लठ्ठ झालं होतं तर तो लठ्ठपणा कमी होतोय. म्हणजेच काय तर मार्केट महाग झालं होतं खूप, त्यामुळे लोकांना परवडेन असं झालं होतं. म्हणून मार्केटमध्ये विक्री चालू केली आणि जे मार्केट स्वस्त आहे त्या ठिकाणी फॉरेन इन्व्हेस्टर्स गेले. आता आपलं मार्केट जेव्हा रिझनेबल भावाला येईल त्यावेळेला ते परत येतील आणि नेमका आपण मधल्या काळात योग्य भाव असतानाही काही खरेदी केलं नाही असं व्हायला नको. म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जे शेअर घ्यायचे होते ते स्वस्त मिळत असल्यास थोड्या थोड्या प्रमाणात गोळा करा. मार्केटचं पडणं थांबलेलं नाही, पण मार्केट कधी वाढायला सुरुवात होईल हे तुम्हाला मला कोणालाही माहीत नाही. मार्केटचा बॉटम पकडता येणं कठीण असतं, म्हणून तुम्ही त्यासाठी शेअर खरेदी करून तयार राहा. बघा तुम्हाला पटतंय का. आता आपली भेट उद्या सकाळच्या मार्केटच्या वेळात होईल. नमस्ते.